नाही, सगळ्या बहिणींच्या खात्यामध्ये पैसे जाणार. ते वर्षानुवर्ष जाणार की बहीण सारखी योजना की ज्या योजनेमध्ये 1,500 रुपये महिलांच्या खात्यामध्ये थेट आपण त्या ठिकाणी देतोय. आपण योजना ज्यावेळेस घोषित आमची 10% महिलांना देखील मिळणार नाही. मला सांगताना आनंद वाटतो, पहिल्या हप्त्यामध्ये 1 कोटीपेक्षा जास्त महिलांच्या खात्यामध्ये पैसे पोहोचले आणि उर्वरित सगळ्या महिलांच्या खात्यात पैसे जाणार. एकही बहीण वंचित राहू देणार नाही. सगळ्या बहिणींच्या खात्यामध्ये पैसे जाणार आणि उर्वरित सगळ्या महिलांच्या खात्यात पैसे जाणार. एकही बहीण वंचित राहू देणार नाही. सगळ्या बहिणींच्या खात्यामध्ये पैसे जाणार. तुमचा आशीर्वाद जोपर्यंत आमच्या पाठीशी ही योजना कोणीच बंद करू शकत नाही, कोणीच बंद करू शकत नाही. आमच्या विरोधकांच्या पोटामध्ये इतका गोळा उचलाय. ते म्हणतात 1,500 रुपये घेऊन तुम्ही त्या ठिकाणी महिलांना खरेदी करता का, त्यांना लाच देता का? अरे गड्यांनो, बहिणीचं आणि आईचं प्रेम कोणीच खरेदी करू शकलं नाही. प्रत्यक्ष ईश्वर देखील उतरला आणि त्यांनी म्हटलं बहिणीचं प्रेम करतो, करता येत नाही. अनमोल प्रेम आहे, हे बहुमोल प्रेम आहे. आणि आमच्या बहिणींचं प्रेम तर आमचा प्रयत्न आहे त्या बहिणींना आम्ही काही ओवाळणी द्यावी आणि त्या प्रेमामध्येच आम्हाला उतरायचं आहे. आम्हाला बहिणींच्या प्रेमामध्येच राहायचं आहे. आज खरं म्हणजे सोन्याचा चमचा तोंडामध्ये घेऊन जे लोक जन्माला आले त्यांना 1,500 रुपयाचं मोल समजू शकणार नाही. हॉटेलमध्ये गेल्यानंतर 1,500 रुपयाची टीप देतात, त्यांना 1,500 रुपयाचं मोल समजणार नाही. माझी ती माय माऊली जी महिन्याच्या शेवटी हिशोब करता करता डोळ्यात पाणी आणते, विचार करते आता या महिन्यामध्ये पोरीला कमी करू की पोराचं कमी करू. त्या माय माऊलीला 1,500 रुपयाची मदत असते, याचं मोल पण या